वसमत तालुक्यातील रुंजतर्फे आसेगाव येथील शेतकऱ्यांनी आम्ही सर्व अल्पभूधारक शेतकरी असून प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग आमच्या शेतातून जाणार असल्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे। आमचे उपजीविकेचे साधन केवळ आणि केवळ शेती असून त्यावर आमचा उदरनिर्वाह चालतो, परंतु आमच्या शेतातून सदरील महामार्ग झाल्यास आमचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होईल। त्यामुळे या अनुषंगाने आपण गांभीर्याने विचार करून हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा आणि आम्हास सहकार्य करावे अशा आशयाचे निवेदन उपविभागीय अधिकारी कार्यालय या ठिकाणी समस्त गावकरी शेतकरी यांनी दिले आहे। मला 45 आर जमीन आहे आणि माझी पुरी जमीन या शक्तीपीठ महामार्गावर चाललेली आहे। आता ही जर समजा 45 आर जमीन मी गेली तर मी काय करायचं? मग लेकरं बाळ घेऊन कुठं जायचं? सगळ्यात मला आता ढोरवासरं आता हे काय करायचं? त्यासाठी मला हे रोड मान्य नाही। मी कळकळीनं सांगतो, आज माझी मुलगी लग्नाला आलेली आहे आणि हे जर रोड केला तर मी काय खायचं? मी आज फुलशेती करून आणि माळ्याचा व्यवसाय करून जगतो। आता याच्या पुढचा मार्ग तुम्ही सांगा आम्हाला। हे शक्ती महामार्ग रद्द झालाच पाहिजे आम्हाला। कशा बाबतीत आणि कशासाठी निवेदन दिलेलं आहे एसडी ऑफिसला? आज आम्ही शक्तीपीठ महामार्ग हा जो महामार्ग मोठा आहे तो आमच्या रुंज येथून जात आहे। तर हे महामार्गामुळं आमच्या शेतकरी लोकांचं सर्व नुकसान होणार आहे। उद्या भविष्यामध्ये उपासमारीची वेळ येणार आहे यांच्यावर। आणि हे जर महामार्ग झाला तर आमच्या शेतकरी गटाला कुणाला अल्पभूधारक आहेत, कोणी 10 गुंठे 20 गुंठे 1 एकर जमीन आमच्या शेतकऱ्याला जी आहे ती जमीन थोडी जमीन आमची याच्यामधून भरपूर क्षेत्र या महामार्गामध्ये आटत आहे। आणि हे जर क्षेत्र आटलं तर उद्या निश्चितच आमचा जो शेतकरी गट आहे तो उपासमारी त्यांच्यावर वेळ येणार आहे। आणि उपासमारी जर आली तर उद्या यांना उदरनिर्वाह कुठलाही राहणार नाही, हे रोडवर येतील, बरोबर आहे। तर दुसरी गोष्ट अशी आहे की हे महामार्ग जर आमच्या इथं आम्हाला हवा नाही किंवा पाहिजे नाही हा मार्ग, तर सरकारनं ह्या मार्गाचा आमच्या इथून महामार्ग देऊ नये आणि आमच्या शेतकऱ्याला अडचणीत आणू नये। दुसरी गोष्ट, आमची शेती जी आहे तर चांगल्या याची आहे, बागायती क्षेत्र आहे आणि हे बागायती क्षेत्र आमच्या शेतकऱ्याला चांगल्या प्रकारचं उत्पन्न देत आहे। उत्पन्न देऊन चांगल्या प्रकारे सुपीकता जमिनीची साधून देत आहे। त्याच्यामुळं आम्हाला ह्या महामार्गाचा सक्त विरोध आहे। हा महामार्ग आमच्या इथं टाकू नये, आमच्या शेतकऱ्याला त्रास देऊ शेतकऱ्याला हा रद्द केला पाहिजे, ही आमची सर्वात मोठी मागणी आहे। ती सरकारनं आमची मागणी मान्य करावी, अन्यथा आम्ही सगळे रोडवर उतरू, ह्याची सरकारने जिम्मेदारी याची हे घ्यावी, दखल घ्यावी। महाशक्ती रोड बंद महाशक्ती रोड बंद झालाच पाहिजे।